नमस्कार मित्रांनो, आज अलिमगड गावाची जत्रा. चला माझ्या बरोबर तुम्हाला देवीचं दर्शन देताव, गावदेवाचं दर्शन देताव, वेताल देवाचं दर्शन देताव, ना खंडोबाचं दर्शन देताव. जाता जाता परेश भाई भेटला ना बोलला, अरे लवकर जा आणि ते तुफान गर्दी होईल. जावाला निघलो तर समोर आलप्या भेटला. बोलला आमचे जत्रेला ये, पण आज नको येऊ. आज येशील तर बिड्डा भेटेल, उद्या यायला तर मटान भेटेल. अलिमगड गावाचा देव गावदेव आयल दर्शन ज्या तुम्हाला लगेच बिजी देवाजवळ घेऊन जाता. वेताल देव खंडोबा मंदिर, येलकोट येलकोट, जय मल्हार सदानंदाचा येलकोट. खंडोबाचं दर्शन घेतला ना बाहेर काकासावी खिचडी तयारीत ठेवलेली. मग खिचडी खाली ना निघलो पोरं. खिचडी खपली पण नाही तर राजूदाची फॅमिली आली. राजूदादा म्हणजे बबलू टायगर. आजचा दिवस म्हणजे राजूदाचा एकदम बिजी. सगळं आटपून आलो. बाबूची झोपणच्या उठाची वाटच बघतो तू, कारण बाबूला आज जोखाचा प्रोग्राम होता, तो म्हणजे जरीमरी मातेचे मंदिरात. आयुष ना अमित सांगते तिकडूनचे येताव, केली ठेव आम्हाला. परशांदा सांगते संध्याकाळी ये, थंड्या पाण्याची सोय करताव. बंडूबाई सांगते सफेद कुर्त्यान कसा वाटताव ना नेता मी. बाबूला जोखाचा सगळा सामान जेवून एकदाचा पोचलो मंदिरात. सगळ्या जरीमरी मातेचं दर्शन घेतला ना बाबूला जोखाचा प्रोग्राम चालू केला. आई जरीमरी माता चरणी प्रार्थना करताव का अलिमगड गावाला सुख समृद्धी ना शांती लाभू दे. आई जरीमरी मातेच्या आशीर्वादाने बाबूचा नवस पूर्ण केला. भारतबाई ना विजयबाईची संकल्पना मला जाम पटली. प्रत्येकाच्या घरात ना प्रत्येकाच्या मनात जरीमरी माता बसली पाहिजे. मंदिरांचे दर्शन जेवून येवाचा ना आईचा फोटो प्रेम घरा जेवून जावाचा, तो पण फ्री मध्ये. आजची जत्रेची गर्दी तुम्ही बघू शकता. खरी गर्दी तुम्हाला रातची बघायला भेटेल, ती म्हणजे पालखीचा जल्लोष तर आपण करूच. पालखीची व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनेलला फुल बघायला भेटेल. बाबू सिंग ती अरे आट्टापला असेल तर चला लवकर. शेवटचा फोटोशूट घेतला ना निघलो घरा जावाला. जत्रा बोलली तर बारीक पोरांची मजा. केतन बाईनी आई जरीमरीचा बिल्ला लावले. बोलला जत्रण तुला पाहिजे त्या खा, पाहिजे तर माझा नाव सांग. चला तर जाऊ आता आपण घरी, भेटू रातचे पालखीला.